नमस्कार. आपण पाहता MG न्यूज महाराष्ट्र. MG न्यूज महाराष्ट्रतर्फे दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येवो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि आज दसरा कशासाठी केला जाते, दसऱ्याचं काय महत्त्व आहे. आज संपूर्ण देशामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये दसरा हे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जाते. दसऱ्या दिवशी आहे ना, रावणाचं दहन केले जाते. रावणाचे दहन का केले जाते म्हणजे सीतेचं त्यांनी अपहरण केलेले असते रावणाने, म्हणून प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी आहे ना त्याचं दहन केले जाते की हे क्रूरता नष्ट व्हावी आणि प्रत्येक स्त्रियाचं संरक्षण व्हावे. या उद्देशाने आहे ना दसरा हा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी केला जाते. एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहा, सर्व कुटुंब एकत्र राहा आणि हसत खेळत राहा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सोन्यासारखे माणसं राहा, सोन्यासारखे, आणि प्रत्येकाला दिवस येवो आणि अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. दसरा हे आज प्रत्येकाच्या घरी हे साजर केले जाते. आज दसऱ्या निमित्तानं प्रत्येक महिला भगिनी आज प्रत्येक दुकानामध्ये सोने घेण्यासाठी खूप गर्दी असते महिला भगिनीची, आणि प्रत्येक दुर्गा मातेची आज पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी असते महिला भगिनीची. आज प्रत्येकाने आहे ना दसऱ्यानिमित्त आहे ना 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या धुवून आणि त्याची पूजा केली जाते. कंपनीमध्ये पण मशिनरीची पण हे या ठिकाणी पूजा केली जाते. दसरा हा खूप अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजर केला जाते. दरवर्षी माणूस कुठे का असेना, पण दसऱ्या दिवशी येऊन प्रत्येकाने आहे ना आपल्या मशिनीला आहे ना स्वच्छ आज साफ करून त्याची पूजा केली जाते. आणि दसरा जे आहे ना आज प्रत्येकाने आहे ना आपटा जे असते ना, आपट्याला आज खूप महत्त्व असते. आपटा म्हणून हे सोन्याच्या रूपाने आहे ना प्रत्येकाच्या घरी जातात आणि मोठ्यांचे आपटा म्हणजेच एक सोनं देऊ, सोनं घ्या आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. सोनं घ्या, गोड गोड बोला, असे प्रत्येकाने आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज दसरा म्हणजे एक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दसऱ्याचं हे खूप मोठं आदर असतो. आज एवढंच दसऱ्यानिमित्त असंच म्हणतो की बा एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि एकमेकाचा आदर मान सन्मान आदर ठेवा. आणि दसरा हे जसं दसऱ्याचं जर सोन्याचे महत्त्व असते, तसंच आज आहे ना सोन्यासारखी माणसं मिळावी आणि घरामध्ये प्रत्येकाने हसता खेळता परिवार असायला पाहिजे. आणि जसं मंदिर कसं सुवर्ण मंदिर जसं म्हणतात ह्याला पंजाबला अमृतसरमध्ये, तसं सुवर्ण मंदिर म्हणजे एक घरामध्ये एक सुवर्ण म्हणजे सुखाने आणि समृद्धीने आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सोन्याचा दिवस येवो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि नवीन घडामोडी बघण्यासाठी, नवीन बातम्या बघण्यासाठी MG न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जावा. आणि दसऱ्यानिमित्त जे आहे ना आज दसरा आहे, पण आता जवळपास 15 ते 20 दिवसापासून आहे ना पावसाने खूप मुसळधार पावसामुळे सर्वांचं जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. तरी सरकारला विनंती करतो की आमच्या माध्यमातून आहे ना सरकारला हेक्टरी कमीत कमी आहे ना 50 ते 60 हजार रुपये देण्याची व्यवस्था करावी. छोटंसं जे पंजाब आहे, पंजाब या ठिकाणी आहे ना प्रत्येक आहे ना शेतकऱ्यांना आहे ना हेक्टरी 50,000 रुपये दिले जाते. पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे ना सरकार अजून काही 1 रुपया दिले नाही लोक. आणि ह्या पावसामुळे आहे ना अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त गेले. मुसळधार पावसामुळे महापूर आल्यामुळे आहे ना अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महापुरामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढी हे अतिशय वाहून गेले, काही मृत्यू पावले. आणि या महापुरामुळे आहे ना पूर आल्यामुळे आहे ना शेत पण वाहून गेले. शेत कुठं आहे शेतकऱ्याला पण समजत नाही की आपलं ह्या ठिकाणी शेत आहे काय. असे
जमिनीसुद्धा वाहून गेले, शेतसुद्धा ओळखू येत नाही शेतकऱ्यांना. अशी खूप बेकार अवस्था झालेली आहे. आणि सरकारने आहे ना लवकरात लवकर आहे ना शेतकऱ्यांना प्रत्येकी आहे ना 50,000 ते 60,000 रुपयाचं अनुदान द्यावे लवकरात लवकर. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा, आज शेतकऱ्यालाच खूप अन्याय आहे बघा. प्रत्येकाचे आता बघा, मंत्र्याला फुकट हेलिकॉप्टर, फुकट विमानं आणि त्याच्या फुकट आलिशान गाड्या, आलिशान बंगले आणि त्यांना आलिशान झोपायला बेड, इतकी अवस्था आहे. पण शेतकरीच काय केला? शेतकऱ्याला भाव नाही. आणि जे 2014ला जे सोयाबीनचे भाव होते 7,000 ते 8,000 होते, आता सोयाबीनचे 3,500 भाव आहेत. कांद्याला भाव नाही. कशाला शेतकऱ्याच्या कोणत्याच भावाला नाही. पण मंत्र्याचे, आमदार, खासदाराचे एक दीड 2 लाखाने त्यांचे पगारी वाढण्यात आले, पण शेतकऱ्याचे भाव काय वाढत नाहीत. अशी बेकार अवस्था झालेली आहे. त्याला शेतकऱ्याला कृषी प्रधान म्हणलं, त्या शेतकऱ्याला राजा म्हटले जाते. पण आज काय